नमस्कार मंडळी, विभूती दर्शने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। शरद पौर्णिमा किंवा याच पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि यावर्षी शरद पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण सुद्धा आलेला आहे। हा योग 30 वर्षांनी जुळून आलेला आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खंडग्रास चंद्रग्रहणाविषयीची माहिती, तसेच कोजागिरी पौर्णिमेविषयीची माहिती आणि या दिवशी चंद्रकिरणांखाली दूध घोटायचे की घोटू नये याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तसेच चंद्रग्रहणाचा सूतक काळ काय आहे आणि या दिवशी पूजापाठ करता येईल का, जर करता येईल तर पूजापाठ कशी करावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक करून कमेंट्स करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणतात आणि शरद पौर्णिमा 27 ऑक्टोबरला उर्वरित रात्री 4:17 सुरू होत आहे। 28 ऑक्टोबरला पौर्णिमा उर्वरित रात्री 1:53 समाप्त होणार आहे। याच दिवशी ग्रहण काळ सुद्धा आहे, त्यामुळे ग्रहणारंभ हा दुपारी 3:10 सुरू होईल आणि ग्रहणाचा जो कालावधी आहे, ग्रहण काळ आहे, तो रात्री 1:05 सुरू होईल आणि 2:23 पर्यंत राहणार आहे। चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसत असून ज्योतिषशास्त्रानुसार सूतक काळ हा 4 वाजतापासून सुरू होत आहे। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा आणि कोजागिरी पौर्णिमेचा जो योग जोडून आलेला आहे तो विशेष मानला गेला आहे, कारण या दिवशी कोजागिरीचा चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो। म्हणून या दिवशी चंद्राला ग्रहण लागत असले तरी या दिवशी कोणत्याही प्रकारचे अशुभ योग नाही आहेत, तर या दिवशी गजकेशरी योग यासारखे शुभ योग जुळून येत आहे। म्हणून कोजागिरी पौर्णिमेला तसे तर लक्ष्मीपूजन केलेच जाते। हा दिवस लक्ष्मीचा जन्मोत्सव म्हणून सुद्धा साजरा करतात, कारण याच दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते। तर मग कोजागिरी पौर्णिमेला पूजापाठ करावे की करू नये, तसेच चंद्रांच्या किरणाखाली दूध घोटावे की घोटू नये, कारण चंद्रग्रहण आहे, त्यामुळे या दिवशी चंद्रकिरणांखाली दूध घोटावं की घोटू नये। तर या दिवशी पूजापाठ केली तरी चालेल, कारण चंद्रग्रहणामध्ये कोणतेही काम करा की करू नका, पण या दिवशी पूजापाठ करणे, जाप करणे, दानपुण्य करणे ही कामे केली जातात। म्हणून पौर्णिमेच्या दिवशी पूजापाठ करावं। तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे, मग दूध घोटावं की घोटू नये, तर चंद्रग्रहण हे उर्वरित रात्री 1च्या नंतर सुरू होत आहे, त्यामुळे चंद्रांच्या किरणाखाली आपण दूध घोटू शकता आणि आपल्याला चंद्राची किरणे ही 12 वाजताची पाहिजे असते, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला चंद्रांच्या किरणाखाली तुम्ही दूध घोटू शकता। हे दूध तितकेच पौष्टिक असेल, तितकेच आरोग्यदायी असेल, पण मात्र तुम्ही दूध या दिवशी जास्त पिऊ शकत नाही। जर तुम्ही कॅलेंडर बघितलं असेल तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, दुधाचा फक्त तुम्ही प्रसाद म्हणून थोडासा चमचभर दूध किंवा बासुंदी ग्रहण करावी आणि उरलेली बासुंदी ही दुसऱ्या दिवशी ग्रहण करावी। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रांच्या किरणांना अतिशय जास्त महत्त्व आहे। असं म्हणतात की या दिवशी पडणारे चंद्राचे किरण हे अमृतापेक्षाही मौल्यवान असते, म्हणून जर तुम्ही कोणत्या औषधी बनवत असाल तर ही चंद्राची किरणे अतिशय फायद्याची ठरणार आहे। म्हणून जर तुम्हाला कोणत्या बिमारीपासून सुटका पाहिजे असेल तर त्या चंद्राखाली ठेवलेल्या औषध तुम्ही ग्रहण करावी, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते आणि या अमृताच्या वर्षाव झालेल्या किरणांचा मनुष्यासाठी खूप चांगला फायदा होतो। हे किरण मनुष्याच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच समृद्धीसाठी प्रदान केलेले किरण आहे असे मानले जाते आणि या किरणांचा जास्तीत जास्त मनुष्याने फायदा घ्यावा, त्यासाठी या दिवशी रात्रभर जागरण सुद्धा केलं जाते। तसेच रात्रभर जागरण जर कुणाच्याने होत नसेल तर पूर्वीच्या काळी या दिवशी बावल्यांचे गाणे म्हटले जायचे। बावल्यांचे गाणे म्हणजे काय, तर भुलाबाईचे गाणे। भुलाबाईचे गाणे हे महाराष्ट्रामध्ये विदर्भ, खानदेश, मराठवाडा या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हटले जाते आणि हे लोकगीते आहे। जर तुम्हाला भुलाबाईचे गाणे पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, जर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि पूर्वीच्या काळी ही भुलाबाईचे गाणे म्हणून रात्रभर जागरण व्हायचं आणि अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष्मी जन्मोत्सव साजरा केला जायचा किंवा कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जायची। मग या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा कशी करायची आहे, तर पूजा विधी सुद्धा मी आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। या दिवशी आपण सकाळी स्नानादी होऊन आपले नित्यकर्म आटपून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा विधी करायची आहे। तसेच या दिवशी
कुबेरजी, इंद्रदेव यांना सुद्धा प्रसन्न करायचे आहे. म्हणून या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा मांडायची आहे. पूजा कशी मांडायची आहे तर एका चौरंगावर लाल, पिवळा किंवा पांढरा कपडा अंथरून त्यावर आपल्याला पूजा मांडायची आहे. पूजनामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती चालेल आणि फोटो जर असेल तर फोटोसुद्धा चालेल. बऱ्याच जणांकडे लक्ष्मीची मूर्ती नसते तर तुम्ही फोटोसुद्धा घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल, फोटोसुद्धा नसेल तर मग काय करावं तर देवी पार्वतीचा फोटो, मग तो शंकरजी सोबत असला तरी चालेल, तो फोटो घ्यावा आणि त्या फोटोचं पूजन करावं. आणि जर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा मांडायची आहे तर मग तुम्ही लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरी आणून स्थापित करावी. आणि त्यानंतर हा फोटो किंवा मूर्ती चौरंगावर ठेवून आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. कलश कसा स्थापन करायचा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. सर्वात आधी चौरंगावर लाल, पांढरा, पिवळा किंवा सोनेरी यापैकी कोणताही कापड तुम्ही पूजनासाठी वापरू शकता. काळा कापड वापरू नये. सर्वात प्रथम चौरंगावर हा कापड अंथरून घ्यावा. त्यावर अष्टकमल तांदळाने काढावं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अष्टकमल कसं काढावं, चौरंग कसं स्थापित करावा, तसेच चौरंगावर कलश कसा स्थापित करावा हे सांगत असते. जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती आहे. तर अशा प्रकारे चौरंगावर कलश स्थापित करून घ्यायचा आहे. कलशाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करून त्यासमोर विड्याची पाने आणि विड्याच्या पानावर थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी, हळकंड, खोबरं, खारीक, बदाम हे जे आहे विड्याचं साहित्य ते ठेवावं. आणि हे 5 पानं ठेवून 5 विडे तयार करावे आणि हे 5ही विडे लक्ष्मीला समर्पित करावे. त्यानंतर लक्ष्मीची पूजा करायची आहे. हळद कुंकू वाहून, फुले, अक्षदा, धूप, दीप दाखवून लक्ष्मीची पूजा करायची आहे. लक्ष्मीला आपल्या घरी बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य तसेच लक्ष्मीला प्रिय असणारी मिठाई हे पूजनामध्ये नैवेद्य म्हणून ठेवावी. आणि त्यानंतर देवीची आरती, गणेशाची आरती, तसेच आरती झाल्यानंतर कापूर ओवाळून संपूर्ण घरातील लोकांना द्यावं. आणि त्यानंतर देवीची कथा वाचावी, तसेच मंत्र बोलावा. मंत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये कुबेरजीला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र बोलायचा आहे, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र बोलायचा आहे आणि इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र बोलायचा आहे. आणि हे मंत्र कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच बोलले जातात. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाऊन बघा. अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला देवीची पूजा, उपासना करायची आहे. तसेच श्री गणेशाची उपासना करून कुबेरजी आणि इंद्रदेवाची सुद्धा उपासना करायची आहे आणि आराधना करायची आहे. तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी पूजन करा. पूजनाला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही, तर पूजन तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. म्हणून ग्रहण काळ आहे तर आम्ही पूजन करावं की करू नये तर पूजन नक्की करा, मंत्रोच्चारण करा आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर अवश्य मंत्र बोला. कारण कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न केल्या जाते. म्हणून लक्ष्मीची आराधना करून, मंत्रोच्चारण करून या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न केल्या जाते. आणि मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणे तुमच्या घरी जर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुमच्या घरी विष्णू भगवानचा आणि देवीचा जर फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही चंद्राच्या किरणांखाली दूध घोटू शकता आणि 12 वाजताच्या नंतर ते दूध आपण थोडंसं चमचाभर 1 पडी प्राशन करून दुसऱ्या दिवशी ते दूध घेऊ शकता. का बरं हे असं सांगितलं आहे तर या दिवशी चंद्रांच्या किरणामध्ये खूप जास्त ऊर्जा असते. त्यामुळे या दुधामध्ये पडलेले चंद्रांचे किरण हे आपल्याला औषधी गुणांसारखे असतात. पण या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे या दिवशी ती जी ऊर्जा आहे ती डबल होईल. त्यामुळे हे दूध आपल्याला धोकादायक सुद्धा असू शकते. कुणाला हे दूध पचेल किंवा न पचेल, त्यामुळे हे अतिशय ऊर्जायुक्त दूध झालेलं असते. म्हणून हे दूध तुम्ही चंद्रग्रहणाच्या दिवशी जास्त पिऊ नका असं सांगितलं आहे. तर फक्त याचा प्रसाद म्हणून हे दूध या दिवशी ग्रहण करा. तर आशा करते ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही आणखी प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा. नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसेल कोजागिरी पौर्णिमेचे तर ते सुद्धा आज नक्की बघा.